आज तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात. त्या स्टोरीचं नाव आहे द पुअर फॅमिली अँड देअर ड्रीम. हा होमलेस पॅरेंट्स अँड देअर होपचा पार्ट 1 भाग आहे. अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे, म्हणून स्टोरीला पूर्णपणे ऐका. म्हणजेच इंग्रजीत वाक्य कशी बनवलेली आहेत ती लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून बोलण्याची प्रॅक्टिस करा. तसेच स्टोरीतून इंग्रजी शिकण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही वेगवेगळे शब्द स्टोरीतून शिकता. तर व्हिडिओला पूर्णपणे बघा, स्किप करू नका. तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. रमेश आणि मीना हे एक गरीब जोडपे होते. रमेश अँड मीना वर अ पुअर कपल. रमेश अँड मीना वर अ पुअर कपल. पुअर कपल म्हणजे गरीब जोडपे. पुअर म्हणजे गरीब, कपल म्हणजे जोडपे. रमेश अँड मीना वर अ पुअर कपल. ते एका छोट्या गावात राहत होते. दे लिव्ड इन स्मॉल विलेज. दे लिव्ड इन अ स्मॉल विलेज. स्मॉल विलेज म्हणजे लहान गाव. लिव्ड म्हणजे ते राहत होते. दे लिव्ड इन स्मॉल विलेज. ते एका लहानशा गावात राहत होते. त्यांना 2 लहान मुले होती, राहुल अँड पूजा. दे हॅड 2 स्मॉल चिल्ड्रन. दे हॅड 2 स्मॉल चिल्ड्रन. राहुल अँड पूजा. स्मॉल चिल्ड्रन म्हणजे लहान मुलं. दे हॅड 2 स्मॉल चिल्ड्रन. राहुल अँड पूजा. त्यांना 2 लहान मुले होती, राहुल आणि पूजा. रमेश एक मजूर होता. रमेश वॉज अ लेबर. रमेश वॉज अ लेबर. लेबर म्हणजे मजूर. रमेश वॉज अ लेबर. रमेश एक मजूर होता. तो रोज बांधकामाच्या ठिकाणी काम करत असे. ही वर्क ॲट कन्स्ट्रक्शन साइट्स एव्हरी डे. ही वर्क ॲट कन्स्ट्रक्शन साइट्स एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दररोज. कन्स्ट्रक्शन साईट म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी. ही वर्क ॲट कन्स्ट्रक्शन साईट एव्हरी डे. तो रोज बांधकामाच्या ठिकाणी काम करत असे. मीना घरी शिवणकाम करून थोडे पैसे कमवत होती. मीना अर्न अ लिटल मनी बाय स्टिचिंग क्लोथ्स ॲट होम. मीना अर्न लिटल मनी बाय स्टिचिंग क्लोथ्स ॲट होम. अर्न म्हणजे कमवणे, लिटल म्हणजे थोडे पैसे, स्टिचिंग म्हणजे शिवणकाम करणे, ॲट होम घरात, क्लोथ्स म्हणजे कपडे. मीना अर्न अ लिटल मनी बाय स्टिचिंग क्लोथ्स ॲट होम. मीना घरी शिवणकाम करून थोडे पैसे कमवत होती. त्यांचे घर खूप छोटे आणि कच्चे होते. देअर हाऊस वॉज व्हेरी स्मॉल अँड मेड ऑफ मड. देअर हाऊस वॉज व्हेरी स्मॉल अँड मेड ऑफ मड. मड म्हणजे चिखल किंवा मातीचे. मेड ऑफ म्हणजे बनलेली. व्हेरी स्मॉल म्हणजे अतिशय लहान. देअर हाऊस म्हणजे त्यांचे घर. देअर हाऊस वॉज व्हेरी स्मॉल अँड मेड ऑफ मड. त्यांचे घर खूप छोटे आणि कच्चे होते. पावसाळ्यात पाणी आत येत असे. इन द रेनी सीझन वॉटर केम इनसाइड. इन द रेनी सीझन वॉटर केम इनसाइड. इन द रेनी सीझन म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. वॉटर केम इनसाइड पाणी आत येत होते. पण ते कधीही तक्रार करत नव्हते. बट दे नेवर कंप्लेन. बट दे नेवर कंप्लेन. कंप्लेन म्हणजे तक्रार. नेवर म्हणजे कधीही नाही. बट म्हणजे परंतु किंवा पण. बट दे नेवर कंप्लेन. पण ते कधीही तक्रार करत नव्हते. रमेश आणि मीनाचे एक मोठे स्वप्न होते. रमेश अँड मीना हॅड अ बिग ड्रीम. रमेश अँड मीना हॅड अ बिग ड्रीम. बिग ड्रीम म्हणजे मोठं स्वप्न. बिग म्हणजे मोठं, ड्रीम म्हणजे स्वप्न. रमेश अँड मीना हॅड अ बिग ड्रीम म्हणजे रमेश आणि मीनाचे एक मोठं स्वप्न होते. त्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. दे वॉन्टेड टू गिव्ह गुड एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन. दे वॉन्टेड टू गिव्ह गुड एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन. टू देअर चिल्ड्रन म्हणजे त्यांच्या मुलांना. गुड एज्युकेशन म्हणजे चांगले शिक्षण.
वॉन्टेड टू गिव्ह म्हणजे द्यायचे होते. दे वॉन्टेड टू गिव्ह गुड एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन. त्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. त्यांना वाटत होते की शिक्षणाने मुलांचे जीवन बदलेल. दे बिलीव्ड दॅट एज्युकेशन वुल चेंज देअर चिल्ड्रन्स लिव्स. दे बिलीव्ड दॅट एज्युकेशन वुल चेंज देअर चिल्ड्रन्स लिव्स. बिलीव्ड म्हणजे विश्वास ठेवणे, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, चेंज म्हणजे बदलणे, देअर चिल्ड्रन्स लिव्स म्हणजे त्यांच्या मुलांचे जीवन. राहुल खूप हुशार होता. राहुल वॉज व्हेरी इंटेलिजंट. राहुल वॉज व्हेरी इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे हुशार. व्हेरी इंटेलिजंट म्हणजे अतिशय हुशार. त्याला डॉक्टर व्हायचे होते. ही वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. ही वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. बिकम म्हणजे बनणे किंवा होणे. ही वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. त्याला डॉक्टर व्हायचे होते. पूजाला चित्र काढायला खूप आवडत होते आणि तिला कलाकार व्हायचे होते. पूजा लव्ड ड्रॉइंग अँड वॉन्टेड टू बिकम ॲन आर्टिस्ट. पूजा लव्ड ड्रॉइंग म्हणजे पूजाला ड्रॉइंग काढायला खूप आवडत होते. अँड वॉन्टेड टू बिकम ॲन आर्टिस्ट आणि तिला एक कलाकार व्हायचे होते. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. एक दिवस गावात मोठा पूर आला. वन डे अ बिग फ्लड केम टू द विलेज. वन डे अ बिग फ्लड केम टू द विलेज. वन डे म्हणजे एके दिवशी. अ बिग फ्लड म्हणजे मोठा पूर. फ्लड म्हणजे पूर, बिग म्हणजे मोठा, केम म्हणजे आला, टू द विलेज म्हणजे विलेजमध्ये. वन डे अ बिग फ्लड केम टू द विलेज. एक दिवस गावात मोठा पूर आला. खूप पाऊस झाला आणि नदीला पूर आला. देअर वॉज हेवी रेन अँड द रिव्हर फ्लडेड. देअर वॉज हेवी रेन अँड द रिव्हर फ्लडेड. हेवी रेन म्हणजे जोराचा पाऊस, रिव्हर म्हणजे नदी आणि फ्लडेड म्हणजे पूर. देअर वॉज हेवी रेन म्हणजे खूप पाऊस आला. अँड द रिव्हर फ्लडेड आणि नदीला पूर आला. पुराचे पाणी संपूर्ण गावात पसरले. द फ्लड वॉटर स्प्रेड अक्रॉस द इंटायर विलेज. द फ्लड वॉटर स्प्रेड अक्रॉस द इंटायर विलेज. फ्लड वॉटर म्हणजे पुराचे पाणी, स्प्रेड म्हणजे पसरले, अक्रॉस द इंटायर विलेज म्हणजे संपूर्ण गावात. द फ्लड वॉटर स्प्रेड अक्रॉस द इंटायर विलेज. पुराचे पाणी संपूर्ण गावात पसरले. रमेश आणि मीनाचे घर पूर्णपणे वाहून गेले. रमेश अँड मीनाज हाऊस वॉज कम्प्लिटली वॉश्ड अवे. रमेश अँड मीनाज हाऊस वॉज कम्प्लिटली वॉश्ड अवे. वॉश्ड अवे म्हणजे वाहून गेले. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. रमेश अँड मीनाज हाऊस वॉज कम्प्लिटली वॉश्ड अवे. रमेश आणि मीनाचे घर पूर्णपणे वाहून गेले. त्यांचे कपडे, अन्न, पैसे सर्व काही पाण्यात गेले. Their clothes, food, money, everything went into the water. Their clothes, food, money, everything went into the water. Clothes म्हणजे कपडे, food म्हणजे अन्न, money म्हणजे पैसे, everything म्हणजे प्रत्येक गोष्ट, went into the water म्हणजे पाण्यामध्ये गेली. Their clothes, food, money, everything went into the water. त्यांचे कपडे, अन्न, पैसे सर्व काही पाण्यात गेले. ते आणि त्यांची मुले रस्त्यावर उभी राहिली. दे अँड देअर चिल्ड्रन वर स्टँडिंग ऑन द रोड. दे म्हणजे ते, अँड देअर चिल्ड्रन आणि त्यांची मुलं, स्टँडिंग म्हणजे उभे राहणे, ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर. दे अँड देअर चिल्ड्रन वर स्टँडिंग ऑन द रोड. ते आणि त्यांची मुले रस्त्यावर उभी राहिली. मीना रडू लागली. मीना स्टार्टेड क्राईंग. मीना स्टार्टेड क्राईंग. क्राईंग म्हणजे रडणे. स्टार्टेड म्हणजे चालू केले किंवा सुरू केले. मीना स्टार्टेड क्राईंग म्हणजे मीना रडू लागली. रमेश खूप दुःखी झाला पण तो मजबूत राहिला. रमेश बिकेम व्हेरी सॅड बट स्टेड स्ट्रॉंग. रमेश बिकेम व्हेरी सॅड बट स्टेड स्ट्रॉंग.
रमेश बिकेम व्हेरी सॅड. रमेश खूप दुःखी झाला. बट स्टेड स्ट्रॉंग. परंतु तो मजबूत राहिला. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. तो म्हणाला, आपण हार मानणार नाही. ही सेड वी विल नॉट गिव्ह अप. ही सेड वी विल नॉट गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे सोडणे किंवा सोडून देणे. ही सेड म्हणजे तो म्हटला. वी विल नॉट गिव्ह अप म्हणजे आपण हार मानणार नाही. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. दे हॅड नो हाऊस टू लिव्ह इन. दे हॅड नो हाऊस टू लिव्ह इन. टू लिव्ह इन म्हणजे राहण्यासाठी. नो हाऊस म्हणजे हॅड नो हाऊस म्हणजे घर नव्हते. दे हॅड नो हाऊस टू लिव्ह इन. त्यांना राहण्यासाठी घर नव्हते. त्यांनी गाव सोडले आणि शहराकडे चालायला सुरुवात केली. दे लेफ्ट द विलेज अँड स्टार्टेड वॉकिंग टूवर्ड्स द सिटी. दे लेफ्ट द विलेज अँड स्टार्टेड वॉकिंग टूवर्ड्स द सिटी. दे लेफ्ट द विलेज म्हणजे त्यांनी गाव सोडले. अँड स्टार्टेड वॉकिंग टूवर्ड्स द सिटी आणि शहराकडे चालायला सुरुवात केली. लेफ्ट म्हणजे सोडले. विलेज म्हणजे गाव. दे लेफ्ट द विलेज म्हणजे त्यांनी गाव सोडले. दे लेफ्ट द विलेज अँड स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स द सिटी. त्यांनी गाव सोडले आणि शहराकडे चालायला सुरुवात केली. ते आता बेघर झाले होते. दे हॅड बिकम होमलेस. दे हॅड बिकम होमलेस. होमलेस म्हणजे बेघर. दे हॅड बिकम होमलेस. ते आता बेघर झाले होते. शहरात त्यांनी रेल्वे स्टेशनजवळ झोपायला सुरुवात केली. इन द सिटी दे स्टार्टेड स्लीपिंग नियर द रेल्वे स्टेशन. इन द सिटी. इन द सिटी म्हणजे शहरामध्ये. दे स्टार्टेड स्लीपिंग नियर द रेल्वे स्टेशन. त्यांनी रेल्वे स्टेशनजवळ झोपायला सुरुवात केली. स्लीप म्हणजे झोपणे. स्टार्टेड म्हणजे सुरू करणे. नियर म्हणजे जवळ. इन द सिटी दे स्टार्टेड स्लीपिंग नियर द रेल्वे स्टेशन. शहरात त्यांनी रेल्वे स्टेशनजवळ झोपायला सुरुवात केली. रात्री खूप थंडी होती आणि मुले खूप घाबरली होती. ॲट नाईट. ॲट नाईट म्हणजे रात्री. इट वॉज व्हेरी कोल्ड म्हणजे अतिशय थंडी होती. कोल्ड म्हणजे थंडी. अँड द चिल्ड्रन वर व्हेरी स्कॅर्ड. अँड द चिल्ड्रन वर व्हेरी स्कॅर्ड. स्कॅर्ड म्हणजे घाबरली. अँड द चिल्ड्रन वर व्हेरी स्कॅर्ड म्हणजे मुले खूप घाबरली होती. पण रमेश आणि मीना मुलांना धीर देत होते. बट रमेश अँड मीना वर कम्फर्टिंग देअर चिल्ड्रन. बट रमेश अँड मीना वर कम्फर्टिंग देअर चिल्ड्रन. कम्फर्टिंग म्हणजे धीर देणे किंवा आश्वासन देणे. देअर चिल्ड्रन म्हणजे त्यांच्या मुलांना. बट रमेश अँड मीना वर कम्फर्टिंग देअर चिल्ड्रन. पण रमेश आणि मीना त्यांच्या मुलांना धीर देत होती. रमेश मनात म्हणत होता. रमेश थॉट इन हिज माइंड. रमेश थॉट इन हिज माइंड. इन हिज माइंड म्हणजे त्याच्या मनात. थॉट म्हणजे विचार केला. मी काहीही काम करेन पण माझ्या मुलांना शिकवीन. आय विल डू एनी वर्क बट आय विल एज्युकेट माय चिल्ड्रन. आय विल डू एनी वर्क. आय विल डू एनी वर्क म्हणजे मी कोणतेही काम करेन. बट आय विल एज्युकेट माय चिल्ड्रन परंतु मी माझ्या मुलांना शिकवेल. एज्युकेट म्हणजे शिक्षण. आय विल डू एनी वर्क बट आय विल एज्युकेट माय चिल्ड्रन. मी काही काम करेल पण मी माझ्या मुलांना शिकवीन. मीनानेही ठरवली की ती हार मानणार नाही. मीना also decided that she would not give up. Meena also decided that she would not give up. मीना also decided that म्हणजे मीनाने सुद्धा ठरवले की she would not give up म्हणजे ती हार मानणार नाही. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.